मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरती नियुक्त केलेल्या शिंदे समितीच्या वतीनं ज्या मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी सर्टिफिकेट देण्यात आलेले आहे त्यातील किती लोकांना व्हॅलिडिटीचे सर्टिफिकेट मिळाले यावरून आता प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे। या संदर्भात माझ्याशी बोलण्यासाठी सिद्धार्थ शिंदे सर आहेत, सर्वोच्च न्यायालयाचे वकील आहेत। सर, आता प्रश्न निर्माण झालाय, प्रमाणपत्र तर दिली जात आहेत, हजारोने दिली गेली, मात्र त्याच्यामध्ये व्हॅलिडिटी जी संख्या जी आपल्याला पाहायला मिळते ती खूप कमी प्रमाणात आहे। बघा, शिंदे समिती ही 2023 पासून काम करत आहे। त्यांना ह्या करंट GR प्रमाणे पण 31 डिसेंबर 2025 पर्यंत त्यांना एक्सटेन्शन मिळाले, त्याचं पुढेही मिळू शकतं। ते नोंदी शोधत आहेत आणि प्रमाणपत्र पण दिले जात होते, दिले जातील, पण ह्या GR मुळे हे प्रोसेस थोडं सुकर झालंय का? कारण GR मध्ये लिहिलं गेलेलं आहे की तुम्ही एक ॲफिडेव्हिट देऊ शकता। म्हणजे मराठवाड्यातले हे जे 5-6 जिल्हे आहेत तिथले जे भूमिहीन आहेत किंवा ज्यांच्याकडे काहीच कागद नाहीये, ते एक GR मध्ये स्पष्ट दिलंय की तुम्ही एक ॲफिडेव्हिट देऊ शकता की तुम्ही 1967च्या आधीपासून त्या एरियातले रहिवासी आहात, तुमचे पूर्वज पण तिथंच होते राहायला, आणि त्या ॲफिडेव्हिट बरोबर तुमचा एखादा नातेवाईक असेल ज्याला कुणबी सर्टिफिकेट आधी मिळालेलं आहे त्याचं प्रमाणपत्र जोडायचं आहे, त्याचा कन्सेंट जोडायचा आहे, आणि त्याच्यानंतर ही जी त्रिसदस्यीय समिती आहे ती तुम्हाला प्रमाणपत्र तुम्हाला पण देईल। तर ह्या GR मुळे हे प्रोसेस थोडं सुकर झालेलं आहे। आता व्हॅलिडिटीचा जो प्रश्न आहे तो आधीपासूनच आहे। म्हणजे जे OBC मध्ये आहेत लोक, त्यांना पण व्हॅलिडिटी मिळणं बऱ्याच वेळेस अवघड होतं। नुसतं प्रमाणपत्र मिळणं म्हणजे तुम्ही बेनिफिट घेऊ शकत नाही रिझर्वेशनचे नुसते प्रमाणपत्रामुळे, व्हॅलिडिटी व्हायला पाहिजे। व्हॅलिडिटीसाठी एक सरकारची वेबसाईट पण आहे आणि तुम्ही फिजिकल, आता वेबसाईटवर जास्त काम होतं, फिजिकल पण, आणि तुम्हाला 3 महिन्याच्या आत व्हॅलिडिटी मिळण्याची शक्यता आहे। आणि खूप काय प्रश्न जास्त बिकट असला किंवा काही कॉम्प्लिकेशन्स असले तर थोडा वेळ वाढवून मिळतो, पण नॉर्मली 3 महिन्याच्या आत व्हॅलिडिटी मिळती। कधी कधी असंही होतं की तुमच्याकडे प्रमाणपत्र आहे जातीचं पण व्हॅलिडिटी तुमची होऊ शकत नाही, कारण व्हॅलिडिटीचं प्रोसेस हे खूप स्ट्रिक्ट आहे। आता बऱ्याच वेळेस लोकांचा आरोप आहे ह्याच्यात पैशाचे व्यवहार वगैरे होतात, त्याच्यात मी जाऊ इच्छित नाही। गव्हर्नमेंटचं जे प्रोसिजर आहे ते आपल्याला फॉलो करावंच लागेल, आणि असं काही नाहीये की सगळ्यांना प्रमाणपत्र आहे म्हणजे धडाधड व्हॅलिडिटी पण मिळेल, कारण व्हॅलिडिटीचं प्रोसेस जे आहे, इन्व्हेस्टिगेशनचं प्रोसेस आहे, जी कमिटी, डिस्ट्रिक्ट स्क्रुटिनी कमिटी असती, त्याचे खूप कठोर नियम आहेत, तर त्या नियमात सगळं बसायला पाहिजे आणि मग व्हॅलिडिटी मिळेल। तर असं मी नेहमी आत्तापर्यंत सांगत आलोय की सगळ्यांकडे ज्यांच्याकडे प्रमाणपत्र आहे त्यांना व्हॅलिडिटी मिळेल असं काय हे नक्की नाहीये। फक्त ह्या GR मध्ये जे सांगितलं गेलं आहे की 1967च्या आधीपासूनचं, त्याच्यामुळे हे प्रोसेस थोडं सुकर केलं गेलेलं आहे। समजा मी एक व्यक्ती कुणबी आहे, पण त्या कुणबी व्यक्तीला प्रमाणपत्र देण्यात आलं शिंदे समितीच्या वतीनं, त्याची पुढची प्रोसिजर काय असणार आहे व्हॅलिडिटी मिळवणं? बघा, शिंदे समिती प्रमाणपत्र देणार नाही। नोंदी त्यांच्याकडे जर सापडल्या असल्या तर तुम्ही त्याच्या मार्फत या त्रिसदस्यीय कमिटीकडे जाऊन तुम्ही प्रमाणपत्र मिळवू शकता। एखाद्या वेळेस कमिटी पण, ती त्रिसदस्यीय कमिटी पण तुमचं नाकारू शकते की तुमचे डॉक्युमेंट्स कमी आहेत वगैरे, आणि जर प्रमाणपत्र मिळालं त्याच्यावर ते इन्व्हेस्टिगेट, त्याच्यात पण दिलंय की ही गाव पातळीवरची त्रिसदस्यीय कमिटी पण इन्व्हेस्टिगेशन करणार। म्हणजे तुमचा जो दावा आहे, तुमचा ॲफिडेव्हिट आहे, तुमच्या नातेवाईकाचं कुणबी सर्टिफिकेट आहे, त्याच्यावर पण इन्व्हेस्टिगेशन होईल आणि मग तुम्हाला प्रमाणपत्र दिलं जाईल। त्याच्या मग पुढची स्टेप आहे व्हॅलिडिटी। आता महाराष्ट्रात ही OBCसाठी व्हॅलिडिटीचं वगैरे आधीपासूनच हा प्रोसेस चालू आहे। त्याच्यात मी जसं म्हटलं वेबसाईट पण आहे, तुम्ही फिजिकल पण करू शकता, जास्त करून काम आता वेबसाईटवर होतंय, आणि व्हॅलिडिटी तुम्हाला 3 महिन्याच्या आत मिळती। कधी कधी तुमची व्हॅलिडिटी रिजेक्ट होती, मग त्याच्यात एक प्रोसेस आहे, मग तुम्ही अपील करू शकता, त्याच्यावर हे करू शकता। आता ह्या प्रोसेसच्या थ्रू सगळ्यांनाच जावं लागतं। आत्ताचा जो करंट OBC समाज आहे त्यांना पण, आणि आता ह्या GR मार्फत जे OBC मध्ये मराठा बांधव जातील त्यांना पण प्रोसेस तर फॉलो करावं लागणारच आहे। त्यामुळे असं काही नाहीये की GR आला आणि लगेचच प्रमाणपत्र मिळालं, व्हॅलिडिटी झालं, असं काही लाखांना मिळालं असं काही नाहीये। प्रोसेस जे आहे ते सगळ्यांना समान आहे आणि ते सगळ्यांनाच फॉलो करावी लागणार आहे। आता याच्यामध्ये जी माहिती मिळते ती प्रेक्षकांना मी सांगतो। 2 वर्षात शिंदे समितीने साधारणपणे 2,21,00,000 प्रमाणपत्र, कागदपत्र तपासली, त्याच्यामध्ये 47,000 कुणबी दाखले देण्यात आले। त्यानंतर 2,38,000 प्रमाणपत्र दिली, पण म्हणजे 2,38,000 प्रमाणपत्र दिली, त्याची जी व्हॅलिडिटी आहे सर ती फक्त 8,000 प्रमाणपत्रांची आहे। त्यामुळं एकंदरीत काय प्रश्न उपस्थित होतोय की हैदराबाद गॅझेटमुळं GR तर आलाय, पण मात्र याचा प्रत्यक्ष फायदा कसा होऊ शकतो?
बघा, व्हॅलिडिटीचा हा आधीपासूनच प्रश्न आहे, कारण ती स्क्रुटिनी खूप स्ट्रिक्ट होत असती आणि त्याच्यात मी जसं म्हणलं आरोप होतात पैशाचे वगैरे, पण ते फक्त आरोप आहेत. काही ठिकाणी ते सिद्ध झाले असतील वगैरे नाही, पण व्हॅलिडिटीचं प्रोसेस हे अवघड आहे. आणि जर तुम्हाला डिस्ट्रिक्ट स्क्रुटिनी कमिटी करून व्हॅलिडिटी नाही मिळाली तर मग तुम्हाला तुमच्याकडे आयुध आहेत वेगवेगळे, ते तुम्ही अपील करा, मग परत पुढच्या कोर्टात जा किंवा कलेक्टरकडे अपील करा. ते प्रोसेस तर सगळ्यांना फॉलो करावं लागणारच आहे. आणि आधीच्या ओबीसींना पण असं झालेलं आहे, ज्यांच्याकडे ओबीसी सर्टिफिकेट प्रमाणपत्र आहे, व्हॅलिडिटी हे थोडं अवघड काम आहेच, कारण त्यांनी तो लेअर ठेवलेला आहे. कारण मग सगळ्यांनीच बेनिफिट नाही ह्यांना मिळावं आणि काही चुकीचं नाही व्हावं म्हणून तो एक लेअर ठेवलेला आहे. आता त्याच्यात कसं ते प्रोसेस अजून सुकर करायचं ते गव्हर्नमेंट विचार करतच असेल, पण आता लाखांनी प्रमाणपत्र मिळाले, हजारांमध्येच व्हॅलिडिटी झाली, मग कुठेतरी त्याच्या डॉक्युमेंटमध्ये कमतरता असू शकते वगैरे. आणि तुम्हाला जर वाटलं की कास्ट स्क्रुटिनी कमिटीने चुकीचा निर्णय, व्हॅलिडिटी तुम्हाला नाही दिली आहे, तर तुमच्याकडे वेगवेगळे आयुध आहेत, ते तुम्ही वापर करू शकता. जो आता शिंदे समितीचे जे कुणबीचे दाखले दिले त्याच्यामध्ये साधारण जर विचार केला तर मराठवाड्यामध्ये 8,500 गाव आहेत, त्याच्यापैकी 1,500च गावामध्ये कुणबीचे दाखले मिळालेले आहेत. त्यामुळे उर्वरित जे 5,000 गावं आहेत त्यांचा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. साधारण 7,000 गावं, त्या गावांचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळं पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होतं नवीन काढलेल्या गॅझेटच्या संदर्भात, हैदराबाद गॅझेटच्या संदर्भात काढलेल्या GRचं. बघा, शिंदे समिती एकतही प्रमाणपत्र देणार नाही. शिंदे समिती नोंदी शोधू शकतं, त्याच्या मार्फत तुम्ही हे प्रमाणपत्र घेऊ शकता. त्याच्यामुळे मी परत म्हणतोय, GR मध्ये एक तुम्हाला एक हे दिलेलं आहे, त्याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही एक तर ॲफिडेव्हिट द्या की तुम्ही त्या एरियाचे रहिवासी आहात आणि एखाद्या नातेवाईकाचं मग कुणबी ज्यांचं ऑलरेडी मराठा कुणबी, कुणबी मराठा, कुणबी हे सर्टिफिकेट आहे ते जोडा आणि ते त्या त्रिसदस्यीय कमिटीकडे द्या. तर त्याच्यात एक थोडं तर तुम्हाला GRमुळे एक प्रोसेस सुकर केलं गेलेलं आहे. त्यामुळे असं काही नाही आहे की लगेचच धडाधड होणार आहेत. आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पण मला वाटतं सांगितलंय की एकदम काय घुसखोरी होणार नाहीये ओबीसीमध्ये. जे पात्र होतील GR प्रमाणे त्यांनाही दिलं जाईल. आणि कोणाला काय वाटलं तर इंडिव्हिज्युअल केसेसमध्ये तुम्ही जे अपील आहेत, जे तुमच्याकडे प्रयोजन आहेत किंवा कोर्टात जायचं असलं तर तुम्हाला जावं लागेल. बघा, GR निघालेला आहे, त्यांनी प्रोसेस पण कार्यपद्धती पण तुम्हाला सांगितलेली आहे. आता पुढे जर काय अडचणी आल्या तर त्याला तुम्हाला सामोरं जावं लागेल. आणि तुमचे जर कागदपत्र व्यवस्थित असले आणि जरी तुम्हाला त्यात जर वाटलं की तुम्हाला व्हॅलिडिटी तरीही मिळत नाहीये, तर तुम्ही वेगवेगळे तुमच्याकडे जे लॉचे लिगल प्रोव्हिजन्स आहेत, अपीलचे प्रोव्हिजन्स आहेत, ते वापरावे लागतील. सर, यामध्ये एक प्रश्न असा आहे की साधारण 8,500 गावामध्ये जर विचार केला तर 1,500च गाव आहेत की ज्या ठिकाणी कुणबीचे दाखले मिळत आहेत. बाकी उर्वरित 7,000 गावांचा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. कारण हैदराबाद गॅझेटनुसार जे आता नवीन GR काढला त्याच्यामध्ये गाव हा एक निकष देण्यात आलेला आहे. त्यामुळं याची पात्रता ठरण्याची संख्या खूप कमी असेल असा एक दावा केला जातोय. कमी असू शकते ना, पण आता जर नोंदीच मिळाल्या नाही तर मग कुठून तुम्ही शोधणार? त्यामुळे मी म्हटलं ॲफिडेव्हिटचं प्रयोजन दिलेलं आहे. जरी ते गावातले, पण तुमचा जर नातेवाईकच जो असला तो दुसऱ्या गावातला असेल पण त्याच्याकडे जर व्हॅलिडिटी आहे कुणबीची, तर ते तुम्ही त्या ॲफिडेव्हिट बरोबर जोडू शकता, सांगून की आम्ही 1967च्या आधीपासून इथे आहोत. आणि प्रॉब्लेम तर काही ठिकाणी सगळीकडे येणारच आहे. आता हे प्रॉब्लेम तर फेस करावे लागणार आहेत लोकांना. तर त्यामुळे असं नाहीये की लगेचच GR आला आणि सगळ्यांना, मी जसं म्हणलं, सगळ्यांना सगळंच मिळत गेलं. तुम्हाला जे सर्व आधीपासून लोकांना जे प्रॉब्लेम आहेत ते आत्ता पण फेस करावे लागणार. जे ओबीसी आहेत त्यांना देखील ह्याच प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठी जावं लागतं, भले ते कोणत्याही जातीमधून असो, 12 बलुतेदार असो किंवा नव्यानं मराठ्यामधून कुणबी झालेला कुणबी म्हणजे ओबीसी असो, त्यांना सगळ्यांना याच प्रोसिजरनी जावं लागतं. सगळ्यांना ह्या प्रोसिजरनी जावं लागतं. बऱ्याचशा केसेस पण होतात की व्हॅलिडिटी आम्हाला मिळत नाहीये, आमच्याकडे सगळे डॉक्युमेंट्स असून तरी पण मग त्यांना वेगवेगळे आयुध, जसं तुम्हाला अपील करू शकता, त्याच्या विरुद्ध तुम्ही परत हायकोर्टात जाऊ शकता. काही केसेस सुप्रीम कोर्टापर्यंत पण आलेले आहेत. तर ते मग आत्ताच्या GR प्रमाणे ज्यांना प्रमाणपत्र मिळतील त्यांना पण याला सामोरं जावं लागेल. आणि एखाद्या व्यक्तीला मिळालेल्या व्हॅलिडिटीवरती एखाद्या व्यक्तीला आक्षेप असेल तर तो न्यायालयात पण जाऊ शकतो. हा, मग ऑब्जेक्शन्स तर घेऊ शकतात ना. ते तर प्रमाणपत्राच्या वेळेस पण कोण ऑब्जेक्शन घेऊ शकतं. आता बऱ्याच वेळेस काय होतं, कोणाला व्हॅलिडिटी मिळती आणि मग दुसरी बाजू म्हणू शकते ते जर पुढे कुठल्या इलेक्शनला स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी उभे राहिले, निवडून आले किंवा उभे राहिले, तर दुसरा व्यक्ती म्हणू शकतो की यांची व्हॅलिडिटी चुकीची आहे. मग त्यांच्याकडे काही डॉक्युमेंट असले वगैरे तर ते कोर्टात जाऊ शकतात. असे हे खूप पुढचे प्रश्न आहेत. आता हे असं आहे की GR निघालेला आहे, प्रोसेस सुरू झाले. मला वाटतं पहिलं जी व्हॅलिडिटी मिळेल,
प्रमाणपत्र मिळायला लागतील, व्हॅलिडिटी मिळायला 1-2 महिने तरी लागतील. मी जसं आधीपासून म्हणतोय, जेव्हापासून प्रमाणपत्र दिले जातील आणि त्याची व्हॅलिडिटी होईल तरच ह्या GRचं खरं फलित झालंय असं आपल्याला समजावं. लांब पल्ल्याचा प्रवास आहे. हो, लांब पल्ल्याचा तो सगळ्यांना आहे, तोच आत्ता मराठा बांधवांना पण सामोरं तर जावंच लागणार ह्या प्रवासाला. अगदी धन्यवाद. अगदी सोप्या भाषेत सांगितलेलं आहे सरांनी. म्हणजे जे व्हॅलिडिटीच्या संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेले आहेत, कुणबी प्रमाणपत्र दिली गेली मात्र त्या प्रमाणात व्हॅलिडिटी मिळाल्या नाही. कारण याचं कारणच सिद्धार्थ सरांनी असं सांगितलेलं आहे, कारण ती स्क्रुटिनी एवढी कठीण याच्यासाठीच ठेवण्यात आली आहे की इतर जातीच्या लोकांनी अशा पद्धतीने घुसखोरी करून कोणत्याही फायदा घेतला जाऊ नये म्हणून अशा पद्धतीने स्क्रुटिनी एवढी कठीण कठोर ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळं आगामी काळामध्ये देखील मराठा समाजांना ते लोकांना कुणबीचे प्रमाणपत्र जरी मिळाले तरीही त्यांना या स्क्रुटिनीला जात पडताळणीच्या विभागातील सर्व कागदपत्रांना सामोरं जावं लागेल, त्या पडताळणीला सामोरं जावं लागेल आणि त्यानंतरच त्यांना खऱ्या अर्थानं जात पडताळणीचं जर सर्टिफिकेट मिळालं तर खऱ्या अर्थानं ते कुणबी ठरतील. त्यामुळं सध्या पहिलं पाऊल पडलेलं आहे. लांब पल्ल्याचा लाखो मैलाचा प्रवास पार करण्यासाठी पहिलं पाऊल टाकणं महत्त्वाचं असतं, गरजेचं असतं. ते पहिलं पाऊल सरकारच्या वतीनं टाकण्यात आलेलं आहे. मराठा समाजाला कुणबीमधून आरक्षण मिळण्यासाठी आता या व्हॅलिडिटीच्या परीक्षेतून पार पडणं गरजेचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कपूरसह शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली.